नमस्कार. रिअल फॅक्ट बाय मी या माझ्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. तर आजचा विषय आहे, तुम्हालाही तुमचा ऑरा स्ट्रॉंग करायचा आहे का? मी इथे काही रेमेडीज सांगते, त्यात तुम्ही नक्की फॉलो करा. सातत्याने फॉलो करत राहिलात तर नक्कीच तुमच्यात खूप चमत्कारिक बदल घडून येतील. पहिली रेमेडी अशी आहे, आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी तुम्ही थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद आपल्या हातावर घ्यायची, त्यावर थोडंसं पाणी घ्यायचं, त्याची पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट आपल्या हातावर अशी 1-2 मिनिटं चोळायची आणि आपले दोन्ही हात बेसिनच्या नळाखाली धुवून टाकायचे. हळद ही वस्तू आपले पावित्र्य जपणारी आहे, तसंच मीठ म्हणजे आपल्या शरीरातील निगेटिव्ह एनर्जी खेचून घेणारी वस्तू आहे. या दोन्हीचा उपयोग आपल्या पॉझिटिव्ह एनर्जीसाठी खूप छान होतो. दुसरी रेमेडी अशी, तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये एका काचेच्या बाउलमध्ये मोठं मीठ, 4-5 तुरटीचे तुकडे, 5 कापूर, 5 लवंग, थोडीशी वेलची, 1-2-3 वेलची आणि थोडंसं दालचिनीचे तुकडे, हे सर्व एका काचेच्या बाउलमध्ये ठेवायचं आहे आणि तो बाउल तुमच्या बाथरूममध्ये किंवा वॉशरूममध्ये ठेवून टाकायचा. दर शनिवारी त्या बाउलमधलं जे आपण काय काय साहित्य ठेवलेलं असतं ते फेकून द्यायचं आणि परत नवीन घालून ठेवायचं. असं दर आठवड्याला तुम्ही चेंज करत राहा. पहा, सगळ्यात जास्त निगेटिव्ह एनर्जी ही आपल्या बाथरूममध्ये आणि वॉशरूममध्ये असते. तर या सर्व ज्या वस्तू आहेत त्या निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे ओढून घ्यायचं काम करत असतात आणि त्याचा इफेक्ट काय होतो तर आपला ऑरा स्ट्रॉंग होतो. आणखी एक मी रेमेडी इथे सांगते तुम्हाला. तुमच्या दारातल्या झाडांना रोज पाणी घालत चला. हो, यामुळे तुमचा ऑरा खूप स्ट्रॉंग होतो. तुमच्या दारात जर जागा नसेल तर छोट्या कुंड्या आणा. त्या कुंड्यांमध्ये तुम्ही रोपं लावू शकता, त्या रोपांची देखभाल करू शकता, त्यांना रोजच्या रोज पाणी देऊ शकता. यामुळेही तुमचा ऑरा खूप स्ट्रॉंग होतो. मुक्या प्राण्यांना खायला देणं किंवा पक्ष्यांना दाणे घालणे, पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे, मुक्या प्राण्यांसाठी आपल्या दारात पाणी ठेवणे, यामुळे सुद्धा आपला ऑरा खूप स्ट्रॉंग होतो. तर या सर्व गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा. बघा, नक्की तुमचा ऑरा स्ट्रॉंग झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची पॉझिटिव्ह एनर्जी वाढल्याशिवाय राहणार नाही आणि खूप छान छान कार्य तुमच्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होतील. नक्की ट्राय करा. माझे एपिसोड बघत राहा आणि तुमचे विचार माझ्यापर्यंत पोचवा. माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला जराही विसरू नका. धन्यवाद.